श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय? नेमकी तारीख, श्रावणात किती सोमवार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय? श्रावण महिन्यामध्ये सोमवार किती येणार आहेत याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना पूजा विधीसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चा केली जाते. या पूजेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी नांदते आणि भगवान शंकराचे विशेष आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. यात श्रावण महिन्यात यावर्षी सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये श्रावण वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. श्रावण महिन्यात शिवभक्त दर सोमवारी उपवास करतात व शिवमूठ वाहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, पहिला सोमवार हा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतो? 2025. श्रावण महिन्यात किती दुसरा सोमवार आहे? ऑगस्ट आणि 2025 सोमवारी आणि तिसरा शिवमूठ सोमवार 11. आज आपण 2025 सविस्तर जाणून घेणार आहोत. ऑगस्ट 2025. महाराष्ट्रात श्रावण महिना कधी सुरू? आपल्याला यंदा सोमवारी श्रावण महिना वाहिली जाते. पहिल्या सोमवारी आपल्याला 2025 आहे. वार शुक्रवार पहिल्या सोमवारी श्रावण महिना वाहिले सुरुवात होत आहे. दुसऱ्या सोमवारी जो 23 ऑगस्ट 2025 रोजी तिसऱ्या सोमवारी शिवमूठ. या महिन्यातील सोमवारला श्रावण सोमवारी शिवमूठ कित्येक शिव वाहिले जातात. या दिवशी लग्नानंतर श्रावण महिन्यात 5 वर्ष मंगळागौर या महिन्यात 4 लागते. श्रावण महिन्यात आले आहे. शिवलीला अमृत 11वा अध्याय रोज वाचल्यास महत्त्व दिले जाते. जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता. आपण श्रावण महिन्यामध्ये व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते. भगवान शंकराची आपल्यावर कृपा दृष्टी राहते असा समज आहे. या श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी शनिवार उपवास धरतात. श्रावणात विविध सणांची सुद्धा रेलचेल असते. श्रावणातील तीज, नागपंचमी, रक्षाबंधन, पिठोरी अमावस्या, मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात. श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज आहे. श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेष सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचा पालन करता भगवान विष्णू श्रीसागरात योगनिद्रेत जातात. यासह ते विश्वांच्या संवादाची लगाम भोलेनाथांकडे सोपवतात. अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकतात. या महिन्यात महादेवाला भक्तिभावाने जल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याविषयी ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रपरिवाराशी ही माहिती शेअर करा. त्यांना पण यावर्षी किती सोमवार आहेत आणि श्रावण महिन्यातील संपूर्ण माहिती समजेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.